नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की माझी शिफ्टिंगची खूप गडबड चालू होती. संडे म्हणजेच 30 तारखेला आमचं ॲग्रीमेंट संपणार आहे आणि वरती वाढीव 4 दिवस मिळालेले आहेत. सो त्यातच आम्हाला शिफ्टिंग करायचं आहे आणि फक्त संडेलाच सुट्टी असते. त्यामुळे म्हटलं की संडेमध्येच शक्यतो सगळं शिफ्टिंग आवरून घ्यावं. सॅटर्डे नाईटला सगळं घराचं क्लिनिंग आणि माझं आवरेपर्यंत मला अगदी 12:30 झाले. सगळी साफसफाई आणि करून अंग फार चिकट झालं होतं आणि सगळ्या केसात धूळ वगैरे पडली होती. त्यामुळे अंघोळ घेतली आणि 12:30 वाजता सगळं माझं आवरून मोकळं झालं. पण तरीही अंगात थोडीशी कणकण वाटत होती म्हणून पटकन गोळी घेतली. दुसऱ्या दिवशी संडे मॉर्निंगला थोडंसं लेटच उठले आणि काही क्लिप्स वगैरे शूट करता नाही आले. पण दुपारी फार भूक लागली होती आणि मम्मीने शिफ्टिंगमुळे काहीच बनवलं नव्हतं. म्हणून मग मम्मी मार्केटला गेले आणि तिथून हे समोसे, जलेबी आणि हे पापडी वगैरे घेऊन आले. संध्याकाळी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे दरवाजावरती श्री स्वामी समर्थ नावाची पाटी लावायचं. त्यानंतर माझं बरंच छोटं मोठं सामान होतं ते अरेंज करायचं होतं. लाईक माझं थोडंफार क्राफ्टिंगचं वगैरे सामान होतं ते. त्यानंतर बँगल्स, नेकलेस, जी काय माझी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि बरंच काही. सो ते सगळं मस्तपैकी ह्या बॉक्सेसमध्ये अरेंज केलं. मित्रांनो, मला क्राफ्टिंगची खूप जास्त आवड आहे. म्हणजे हे बघा, आता हे जे इयरिंग आहे हे मी स्वतः बनवलेलं आहे. मी आतापर्यंत कोणकोणते ज्वेलरी स्वतः बनवलेले आहेत त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्की बनवेन. त्यानंतर हेअरस्टाईलसाठी लागणारे जे काही लेसेस वगैरे आहेत तेही प्रॉपरली अरेंज केले आणि ऑलमोस्ट सगळंच अरेंज करून झालेलं आहे. त्यानंतर इथे स्वामींचे छोटे छोटे फेटे आणि माळा वगैरे मी ठेवल्यात. सो तेही मी एका डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. नंतर इव्हनिंगला कचरा टाकायला म्हणून खाली गेले तर इतका सुंदर व्ह्यू होता. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टडा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.